हे दिशा हिंडे मन. हो, मौन नसणाऱ्यापेक्षा मौन असणारी माणसं जास्त बोलतात. आपलं मौन जे आहे हे लौकिक मौन आहे, हे खरं मौनच नसतं. ठीक आहे, साधन म्हणून न खूप बोलण्यापेक्षा थोडंसं न बोलणं चांगलं आहे. मौन सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, साधन आहे ते. पण इथे जे मौन सांगितलेलं आहे हे मात्र पारमार्थिक मौन सांगितलं आहे. स्वरूप स्थितीला इथे मौन म्हटलं. अनुभव अमृत लिहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज सगळ्या श्रोत्याला सांगतात, मी काय केलं. तुम्हाला असे वाटेल फार मोठा ग्रंथ लिहिला आणि आत्मा आम्हाला दाखवला, ब्रह्म आम्हाला दाखवलं. ज्ञानोबराय म्हणतात, काय ब्रह्माला दाखवायचं आहे का? अहो, ब्रह्म कधी लोपलंच नाही तर दाखवायचं आहे काय? अज्ञान कधी नव्हतंच. ब्रह्म लोपलं आहे हे सुद्धा ब्रह्माच्या प्रकाशात कळतं. सूर्य ढगाने लोपला आहे हे सुद्धा सूर्याच्याच प्रकाशात कळतं. कधीही परमात्मा लोपत नाही. सुसडा सूर्यकणाच्या राशी, नित्यो उदयो ज्ञानी आसी, आस्तमानाचे जयासी आडनाव नाही. तो कधी लोपत नसतो. आत्मा नेहमी प्रगट आहे. मग प्रगट असलेलाच आत्मा मी प्रगट केला म्हणजे काय केलं? ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून ही अमृतानुभवाची माझी बडबड मी आता थांबवतो. म्हणून माझी वैखरी मौनाचेही मौन करी, पाण्यावरी मकरी रेखली जैसी. मी काय केलं म्हटले, पाण्यावर मगरीचं चित्र काढलं. वाहत्या पाण्यावर किती वेळ राहील? शब्द काय करतो? फक्त अविद्येचा आडळू किंवा अज्ञानाचा आडळू तो घालवण्याचं, काढण्याचं काम करतो. अवघीच शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी. बाबुळीचं सारावी हाते, पाणी तवासे आहे ते, आभ्रची जावे गगनते. आत्म दर्शनी आडळू, अविद्येचा जो मळू, तो शास्त्र नाशे एरवी मी निर्मळू प्रकाशे सोये. निर्मळ स्वरूप जे आहे, प्रकाश स्वरूपच आहे. त्याला काही आणायचं नाही कुठून, त्याला काही तयार करायचं नाही. तसं मी काय केलं, फक्त अविद्या घालवण्याचा प्रयत्न केला. असेल तर, आता वास्तविक पाहता अविद्या तरी आहे का? अज्ञान तरी आहे का? नाही तर अनुभवाला येते कसं काय? अज्ञानाचा दांडोळा घेतला ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभव अमृतामध्ये. ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने नाही, पण अज्ञानाच्या दृष्टीने आहे. आता ज्ञानोबारायांचं हे जे बोलणं चाललेलं आहे ते सिद्ध दशेतलं आहे का साधक दशेतलं आहे? सिद्ध दशेतलं आहे बरं का. म्हणून साधकाने ते समजून घ्यायला पाहिजे. नाही तर म्हणतील, बरं झालं आता आम्हाला सांगितलं पूजा काही न करणे, काही नाही करायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, झोपून राहायचं म्हणजेच पूजा. स्तुती काही न बोलणे सांगण्याने काय सांगायचं आहे? आपण स्तुती करून देवाची स्तुती होत नाही, आणि त्यांनी स्तुती नाही केली तरी स्तुती होते. तो बोले ते स्तवन.
तो देखे ते दर्शन. अद्वया मज गमन तो चाले तेची. आपण भजन करतो, आपलं भजन होत नाही, आणि तो न भजन करता त्याचं भजन होतं. ओव्या सांगायच्या, नुसतं होतं म्हणून काय चाललो. न करिता पांडवा भजन झाले, आगा जे तुला मी आघवा, तेची तुक तयाचे असद्भावा. तर न करिता पांडव, आपण भजन करून आपलं भजन होत नाही, आणि तो भजन करून त्याचं न भजन करून भजन होते. आपण स्तुती करून सुद्धा देवाची स्तुती होत नाही, आणि तो स्तुती करत नाही, शिवे देतो तरी देवाची स्तुती होते. आपण देवळात जाऊन आपण देवळात गेल्यासारखं देवाचं सान्निध्य प्राप्त होत नाही, आणि तो घरी बसलाय तरी त्याला देवाचं सान्निध्य आहे. हे पूजेचं वर्म लक्षात येत नाही तोपर्यंत केलेली पूजा, केलेली सेवा खऱ्या यथार्थ देवापर्यंत जात नाही, व्यर्थ नाही, सगुण भगवंताला ती पोचते. हे निर्गुणाचं वर्णन चाललंय, सिद्धावस्थेतलं वर्णन चाललंय. यथार्थ स्वरूप प्राप्त करून घ्यायचं असेल तर हे वर्म लक्षात आलं पाहिजे. आपली स्तुती देवाला पोचत नाही, कारण आपण भेदातून स्तुती करतो. तुका म्हणे देवा ताडन भेदकाची सेवा. भेदकाची सेवा म्हणजे देवाचं ताडन आहे. देवाला त्याचा त्रास होतो का? भेद करून सेवा करतो ना. अखंड असताना तो मोती फोडतो आणि मग जोडतो. द्वैतातून केलेली ती पूजा आहे. म्हणून आपण केलेली जी स्तुती असते ती अभिमानपूर्वक केलेली स्तुती असते. त्यामुळे देवाला ती आवडेल की नाही सांगता येत नाही. गवळणी देवाला शिव्या देतात, देवाला आनंद वाटतो. हसतसे शिव्या देता त्या गवळणी, मरता जप ध्यानी न सापडे. गवळणी देतात शिव्या, मन देवाला देव स्वरूप होऊन देवाला शिव्या देतात म्हणून आवडतात. आपण अज्ञानामुळे त्या ठिकाणी स्तुती करतोय, म्हणून याला अजून मी कळालो नाही, काय माझी स्तुती करणार आहे. म्हणून स्तुती काही न बोलणे. काही न बोलणं म्हणजे बोलणं आणि न बोलणं हे दोन्ही परमात्मा स्वरूपामध्ये नाही. असं जे परमात्मा स्वरूप आहे तत्स्वरूप होऊन राहणं म्हणजे काही न बोलणं. नुसतं मौन घ्यायचं नाही, ते मौनाचं मौन. ज्ञानोबाराय म्हणतात, आता यावरी बोलणे ते येणेची बोले शहाणे. जे मौनाचिया निपटणे पिऊन गेले. मौनाचेही निपटणे पिऊन गेले. आता या बोरी बोलणे ते येणेची बोले शहाणे. मौनाचेही निपटणे पिऊन गेले. मौनाचं सुद्धा निपटणं म्हणजे मौन जाणं हे सुद्धा तिथं नाही. म्हणजे बोलणं तर नाही पण तत्सापेक्ष मौन नाही, असं मौन म्हणजे परमात्म्याचं स्वरूप. आणि त्या परमात्मा स्वरूपात राहून केलेलं जे बोलणं असतं ते न बोलण्यासारखंच आहे. बोलून न झाला निंदा स्तुती दोन्ही. नीट बोला.
साच लटके जोनी, बोलोनी न झाले न बोले, झाला मौनी, जे भोगिता उन्मनी आरायनास. तो खरंही बोलतो, तो खोटंही बोलतो, पण तरी मौन आहे. आपण न बोलून आपण बोलतो, आणि तो बोलून न बोलतो. कारण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी शब्द नाही, तो अशब्द आहे, अस्पर्श आहे. अशा स्वरूप अवांग मनस गोचर परमात्मा आहे, असं त्याचा दृढ निश्चय झालेला असल्यामुळे तो जरी बोलत असला तरी सुद्धा मी बोलत नाही. आत्मा तो आत्मयाच्या ठाई, देखिजे देहीचा धर्म देही, ऐशे देखणे ते पाही अनाथ. तोही नेत्री पाहे, सर्वने ऐकत आहे, परी तेथीचा सर्वथा नोहे न बोलाय. अशा स्थितीत राहिलेला आहे. अशा स्थितीत राहून जे न बोलणं आहे, अशी स्थिती म्हणजेच न बोलणं आहे, म्हणजेच मौन आहे. म्हणून स्तुती काही न बोलणे. देवा तुमची खरी स्तुती म्हणजे काही न बोलणं, हीच तुमची स्तुती आहे. आता पूजा, आपण ज्याला पूजा म्हणतो ही सगुण भगवंताची पूजा आहे. पण निर्गुणाची पूजा काय? तुमच्या निर्गुण स्वरूपाची पूजा करणं म्हणजे काय? पूजा करायची म्हटल्यानंतर मग पूजा द्रव्य पाहिजेत, पूजेकरता तुम्ही पाहिजे, पूजेकरता मी पाहिजे, पूजेकरता उपचार अनेक प्रकारचे पाहिजेत. पण ज्ञानोबराय म्हणतात तुमची खरी पूजा सांगू का? पूजा काही न करणे, हीच तुझी पूजा आहे. कारण कुठल्याही प्रकारची क्रिया तुमच्या ठिकाणी नाही आहे. असं असताना तुम्हाला तुमच्यावर क्रियेचा आरोप करणं, जे जे केलेलं असतं ते सगळं नष्ट होणार असतं. यत कृतकम तत् अनित्यम तत् नष्टम म्हटलंय. मागे आपण बोलून आलो, कर्माची 4 फळं सांगितली होती, क्रियेची 4 फळं सांगितलेली आहेत. प्राप्ती, गमन नाही, उत्पत्ती, प्राप्ती, विकार आणि संस्कार. कर्माने काय करता? एखाद्या पदार्थाची उत्पत्ती करता येते. कर्माने काय करता येतं? एखाद्या पदार्थाची प्राप्ती आपल्याला होते. कर्माने विकार करता येतो, दुधाचं दही करता येतं. कर्माने संस्कार करता येतो. परमात्म्याची प्राप्ती करायची का हो? उत्पत्ती करायची का? अहो तो नित्य आहे, तो नित्य प्राप्त आहे, निर्विकार आहे. संस्कार करायचे नाही, त्याच्यात काही दोषापनही करायचं नाही, म्हणून तिथे कर्म चालत नाही. मग असं जर तुमचं स्वरूप आहे, नित्य प्राप्त, निर्विकार, अशा स्वरूपाची पूजा म्हणजे काय? काही न करणं हीच तिची पूजा आहे. काही न करणं शब्दाचा अर्थ आहे अकर्तृत्व बोधात राहणं, हीच त्याची पूजा आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोणतीही क्रिया नाही, म्हणून काही न करणं. काही न करणं पुन्हा तुम्ही आम्ही म्हणतो ते काही करणं नाही. लौकिकातलं काही न करणं. लोक म्हणतील बरं झालं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं काही करायचं नाही. द्या सगळा उद्योगधंदा सोडून, नवे द्या पूजाही सोडून. बरं आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पूजा काही न करणे, आळशी होऊन राहणं, बसणं. काही न करणं हे सुद्धा करणंच आहे. काहींचं न करणं करणं असतं आणि काहींचं करणं सुद्धा न करणं असतं. अर्जुन महाराजांना
असं वाटत होतं की नको आता काय करायला, आपलं जंगलात जाऊन बसावं, मधुकरी मागावी, प्रदक्षिणा नको, पूजा नको, ध्यान नको, जप नको. कारण काही पूजा काही न करणे. देवाने अर्जुनाला सांगितलं, बाबा तू काही करत नाही ना, हे सुद्धा तुझं करणंच आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू. पुढं काय, माते संगोस्त्व कर्मणी ते संग अकर्मणी मा असतो. तुझी आसक्ती अकर्मात नको, म्हणजे मी करणार नाही असं म्हणू नको. असं तो जरी म्हणला मी करणार नाही तरी सुद्धा संग जो प्रकृतीचा तवर त्याग न घडे कर्माचा. ऐसे आहे करू म्हणती तयाचा आग्रहचे. काही न करणं सुद्धा करणंच आहे. मग देवाची खरी पूजा काही न करणं म्हणजे काय, ओवी समजून घेण्याची बरं का, नाही तर काय गडबड होईल सगळी. काही न करणं म्हणजे नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करून घेणं. निष्क्रिय होणं नाही बरं का. नैष्कर्म्यता वेगळी आहे आणि निष्क्रियता वेगळी आहे. बऱ्याच वेळेला भ्रांती होते, लोक नैष्कर्म्य दशेलाच निष्क्रियतेलाच नैष्कर्म दशा समजतात. वैकुंठवासी मामासाहेब म्हणायचे, परमार्थात सगळ्यात मोठा धोका म्हणजे परमार्थाच्या नावाखाली निष्क्रिय होण्याचा. काम नाही झालो पाही रिकामा. रिकामा वेगळा आणि रिकाम टेकडा वेगळा. काही रिकाम टेकडे आहेत, काहीच करत नाहीत. तुकाराम महाराज रिकामा झालो म्हणतात म्हणजे काय, काम क्रोधाने रिकामा झालो, अज्ञान घालवलंय. म्हणून पूजा काही न करणे याचा अर्थ काय, कर्मण्य कर्मय पश्येद कर्मणीच कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्म कृत. तिथल्या ओव्या बघा. सर्व काही करत असताना सुद्धा आपला अकर्तृत्व बोध त्याच्यात राहणं. मी करत असलो तरी मी काहीच करत नाही, तो कर्मे करी सकळे. न शिंपे जळी जळे पद्मपत्र. करतोय सगळं परंतु मी काही करत नाही, अशा बोधात राहणं, स्वरूपात राहणं, हेच पूजा काही न करणे आहे. नाहीतर मग केलेली जी पूजा आहे ती भेदातून केलेली सेवा पूजा आहे आणि केलेली पूजा भेदातून असल्यामुळे ती देवापर्यंत पोहोचत नाही. त्या अत्री ऋषींनी तपश्चर्या केली. कशा करतात, देवाचा साक्षात्कार व्हावा म्हणून तपश्चर्या केली. त्यांची तपश्चर्या पाहून 3 देव त्यांना भेट द्यायला गेले. कोणते कोणते, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. काय पाहिजे तुम्हाला वर सांगा. अत्री ऋषी म्हणायला लागले, मी अद्वैत स्थितीची प्राप्ती करण्याकरता ही तपश्चर्या केली आणि तुम्ही मला 3 देवाचं दर्शन दिलं, म्हणजे तुम्ही भेद निर्माण केला. काय भेद निर्माण केला, मी तपश्चर्या कशा करता करतोय. अद्वैत स्थिती मला प्राप्त व्हावी, साक्षात्कार व्हावा परमार्थ स्वरूपाचा, आणि तुम्ही तर तिघांनी मला दर्शन दिलंय, 3 रूपात दर्शन दिलंय. माझ्या मनात भेद निर्माण झालाय. देव एक का अनेक, देव एक आहे का अनेक आहे. मी तर असं ऐकलंय, एको देवा सर्व भूतेषु गूढा सर्वा घटी राम देहा देही. तुम्ही तर मला 3 रूपात दर्शन दिलं. नाही, मी हे दर्शन घेणार नाही.
मला एक रूपात दर्शन पाहिजे. आता भक्ता करता मग खरं सांगितलं की तुला यथार्थ दर्शन पाहिजे ना, तुझ्या करता म्हणून आम्ही एक रूपात दर्शन, म्हणून तिन्ही देव काय झाले, एक झाले. आणि दत्तात्रय भगवंताचा काय झाला, अवतार. नंतर अनुसय करता मग परत झाले, पण भागवतात ही कथा सांगितली. सगुण रूपाने जेव्हा भगवान परमात्मा येतात तेव्हा वेगवेगळ्या रूपात येतात, पण मूळ यथार्थ जे स्वरूप आहे ते मात्र तशा पद्धतीचं आहे. दत्तात्रय महाराज कसे आहेत त्यांचं वर्णन केलंय. पहिलं मेरूच्या शिखरी ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय. बोला, एक योगी निराकारी का निराहारी, निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायामे बैसला, तेने सांडियली माया तेजियली कंथा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी, अनुहात ध्वनीनाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तसे, ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. हे सगळं वर्णन म्हणजे आत्मस्वरूपाचं वर्णन आहे, परमात्म स्थितीचं वर्णन आहे. ज्ञानोबारायांच्या अंतरात जे दत्तात्रय आहेत ते दत्तात्रय म्हणजे परमात्म स्वरूप आहेत, भगवत स्वरूप आहेत. म्हणून पूजा काही न करणे, आपली जी पूजा असते देवाला आवडते की नाही काय माहिती, कारण आपली पूजा सगळी अहंकारासाठी असते. मी हे केलं, मी ते केलं. खरं आपण देवाची पूजा करतो, देवाला फळ अर्पण केलं, फूल अर्पण केलं, देवाला अभिषेक केला, देवाचंच घेतलं आणि देवालाच पूजा केली. पण अभिमान धारण केला ना, मी केली म्हणून. आणि एखादा महात्मा आहे तो काही करत नाही पण परमात्मा स्वरूपात जाऊन बसला. एखादा फार मोठे उपचार करतोय पण अभिमानाने करतोय. आहे का माझ्यासारखा पूजा करणारा असा कोणी? आहे का माझ्यासारखं ताट? आहे का माझ्यासारखा तांब्या? आहे का माझ्यासारखे उपचार? हो. आणि एखादा महात्मा आपला शांत बसलाय, माऊलीकडे पाहत पाहत माऊली स्वरूप झालाय, आणि एखादा तिथं समाधीजवळ जाऊन भांडतोय, आहे का माझ्यासारखं ताट? आहे का माझ्यासारखी पूजा? माऊलीला कोणती पूजा प्राप्त होईल? आवडेल कोणती पूजा? पूजा काही न. अरे बाबा, ही सगळी पूजा कशा करता सांगितली? आपला अहंकार घालवण्याकरता पूजा सांगितली. तो अहंकार घेऊन पूजा करत असेल देवाला, ते आवडत नाही पूजा. म्हणून पूजा काही न करणे, काही न करणं हीच काय आहे देवा तुझी पूजा आहे. काही न करणं याचा अर्थ झोपून राहणं घ्यायचा नाही. काही न करणं म्हणजे करत असताना सुद्धा मी काही करत नाही, माझ्या स्वरूपात कुठलीही क्रिया नाही. अशा कितीतरी ओव्या आहेत ज्ञानेश्वरीच्या. आता मला हे दोन्ही आठवत नाही हो. करणे का न करणे आगवे तोची जाणे, विश्व चळ तसे जेणे परमात्मेने. ही तरी अलीकडची अजून खऱ्या यथार्थ स्वरूपाचं सांगणारं वर्णन आहे. तिथेच मगाशी जो श्लोक म्हटला कर्मण्य कर्मय पश्यत, तिथे ओव्या फार सुंदर आलेल्या आहेत. जैसे न चालता सूर्याचे चालणे, उदो असता चैनी प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे,
तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मीच आसता. एक हा अगोदर आणखीन 2-4 ओव्या सुंदर दिलेल्या आहेत तिथे. जळापाशी उभा ठाके नाव त्या एक एक पूर्ण करा. जो जळापाशी उभा ठाके तो आपण पे जरी जळा माझी देखे, तर निभ्रांत ओळखे मी म्हणे मी वेगळा आहे. पाण्यात जरी दिसत असलो आपण तरी पाण्यापेक्षा मी वेगळा का, मी पाण्यात पडलोय. पुढची अथवा नावे हन जोरी गे तो थडियेचे रुख जाता देखे वेगे, साचो कार्य जो पाहू लागे तव रुख म्हणे आचळ. नावेत आपण बसल्यानंतर नाव चालल्यानंतर झाडं पडल्यासारखी दिसतात, पण वेडा असेल तो म्हणेल हो झाडं पडायला लागली, झाडं पडायला लागले. शहाणा आहे तो काय म्हणेल, झाडं स्थिर आहेत, मी पळतोय, माझी नाव पळते. हे सगळे दृष्टांत आहेत. सिद्धांत काय सांगितलाय, तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानवनी वायाने, आपण या जो जाणे नैष्कर्म ऐसा. आपल्याला सगळं करत असताना सुद्धा हे माझ्या स्वरूपामध्ये नाही असं जो जाणतो, पूजा काही न. कळली का पूजा? पण ही बाकीची पूजा कशा करता करायची, ही पूजा कळण्याकरता जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही, आपणाशी जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत. भेद गेला, परमात्मा स्वरूप झालात, मग तो करी ते तुली, तो कल्पितो जप माझा तयाती निद्रा ते कपे ध्वजा. सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. आता सानिध्य देवाचं प्राप्त करून घ्यायचं आहे. कसं सानिध्य प्राप्त करून घ्यायचं आहे? सगुण स्वरूपात आपण देवळात गेलं की सानिध्य आहे, किंवा सगुण रूपात जवळ देवाच्या जाणं म्हणजे सानिध्य आहे. पण हे निर्गुण स्वरूपाचं वर्णन चाललं आहे, गुरूंच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन चाललं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तुमचं सानिध्य प्राप्त करायचं म्हणजे तुमच्या जवळ येणं. हे निवृत्तीनाथ महाराज आहेत, मी ज्ञानेश्वर महाराज आहे, आणि सारखं तुमचं शेपूट धरून राहणं, हे तुमचं खरं सानिध्य नाही. हे तुम्हाला आवडत सुद्धा नाही. तुमचं खरं सानिध्य, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई, काही व्हायचं नाही, हे तुमचं सानिध्य आहे. झालं की तुमच्यापासून वेगळा झालोच. आम्ही झालो ऐसे म्हणे पूर्ण होई सांगायची. जाणीव करी तोची नेणे, आतिलेपण मिरवी हेची उणे. आम्ही झालो बरं का, आम्ही ज्ञानी झालो, आम्ही ब्रह्म झालो, आम्ही अमुक झालो. अजून काही झाला नाही तो बाबा, अजून देव नाही झाला. मी देव झालो असं म्हणतोय, तोही देव नाही झाला. म्हणजे काय, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. काही होणं म्हणजे तुझं सानिध्य नाही, काही न होणं हे तुझं सानिध्य आहे. कारण तुझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं होणं नाही. होणं न होणं याच्या पलीकडचं तू तत्व आहेस. आणि म्हणून तुमचं खरं सानिध्य म्हणजे काय व्हायचं नाही. जीवही व्हायचं नाही, ईश्वरही व्हायचं नाही, ब्रह्मही व्हायचं नाही. जीव झाला तरी मग देवाचं सानिध्य नाही. तुम्ही म्हणाल देवळात गेल्यानंतर मग ते सगुण रूपाचं सानिध्य आहे. तेवढं निर्गुण स्वरूपाचं सानिध्य तुम्ही जोपर्यंत वेगळे आहेत तोपर्यंत तुम्हाला नाही. मजेची शरण रिगिजे
जीवित वेचे अशी जे धिग बोली न लजे प्रज्ञा